शपथे तुला स्वप्न तेचं दोन ओठ एक गीत विणला दुहेरी गोफा हलवार साजलो एकाच रंगातले आम्ही इंद्रधनु हो सुटतील हात येवो वादळे कितीही जीवा भावाच्या सखा अशा आम्ही दोघी अशा आम्ही दोघी अशा आम्ही दोघी. मुलाकडची माणसं किती वाजता येणार आहेत? 5 वाजता. तुझा मित्र नाशिकचा हा काय म्हणताय? नाही, त्याच्या मुलाला मुंबईत नोकरी मिळाली आहे तर तो उद्या येणार आहे. उद्या की आज? हाय. अरे या ना, या या ना, या या या. या या. बसा. खर तिकडे. तुम्ही बसा ना. अहो तुम्ही मला अहोस अहो का करताय? असं कसं? आज तुमचा मान आहे. मान? बरं, तुम्हाला आमचं घर शोधताना त्रास नाही ना झाला? नाही म्हणजे हा, तशी खूप प्रसिद्ध आहे आमची सोसायटी. एकटेच आलात तुम्ही? म्हणजे आई बाबा? आई बाबा नाही, काही हरकत नाही, अजिबात हरकत नाहीये. तुम्ही एकटे आलात हेच आवडलं मला. शेवटी काय, मुलगा आणि मुलगी यांची पसंती महत्वाची आहे. हो बरोबर. हो हो. नाही नाही, छानच आहे. काय माधवराव? हा, अरे हो हो, हे माधवराव माझ्या बहिणीचे मिस्टर. नमस्कार. आणि ही माझी बहीण कमू, शेजारीच राहते. नमस्कार. नमस्कार. छान आहे, छान आहे. म्हणजे दादा, हा. पण त्यांना आमची ओळख करून घेण्यात रस नाहीये. ते एकटेच आधी आलेत म्हणजे मीरेशी ओळख करून घेण्यात जास्त रस आहे. आणते मी मीरेला. घ्या ऐका घ्या. ना, तुम्ही जरा गोंधळलेले दिसताय. घ्या. नाही नाही, प्रसंग तुझा बाकाच आहे नाही का? आयुष्यभराची जोडीदारी निवडायची म्हणजे काय सोपं काम आहे का? ताई, चल ना आपण बाहेर जाऊन बघूया त्या मुलाला. केव्हाचा येऊन बसलाय तो. मधुरा थांब थांब जरा. मावशी येईल बोलवायला, असं जायचं नसतं. हे बघ, तू येणार नसतेस ना तर मी जाऊन बघते. बाय. कुठे जातेस? इथेच थांब. बाहेर येऊन गोंधळ घालायचा नाही मधुरा, सांगून ठेवते. गप्प बसायचं इथे, आगाऊपणा करू नकोस. चल बाबा, तू एक काम कर, बस इथे देवासर शांत बसायचं. दुनिया की कोई ताकत मुझे रोक नहीं सकती. नाही याचं म्हणजे काय? मी येणारच. ही माझी भाची मीरा. हाय. मी मधुरा, मीराताईची धाकटी बहीण. छान.
तू अगदी फुलं घेऊन आलास, ती सुद्धा पांढरी. आमच्या मीराला पांढरी फुलं खूप आवडतात. कुणाच्याही घरी रिकाम्या हाताने जाऊ नये असं आई म्हणते. बघ बाई, वा, याला म्हणतात संस्कार. पण तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही नाही राजेश, हे बघा, तुम्ही मुलीला पाहायला एकटे आला, शिवाय फुलं घेऊन आला, आवडलं आपल्याला. तुम्ही नाही नाही नाही, मी ते म्हणत नाही. माझं नाव राजेश नाही, मग आदित्य. इट सीम्स तुम्ही दुसऱ्या कुणाची तरी वाट पाहत होतात आणि आय मीन, अगं बाई, हा, तुम्ही ज्याची वाट पाहताय तो मी नाहीये. मी दिवाकर गायकवाडांचा मुलगा. सॉरी सॉरी सॉरी, दिवाकरचा मुलगा आहेस का तू? गोंधळ झाला. तू बस बस नाही, बस, it's तू okay. बस बस. ताई, हाच राजेश असता तर किती बरं झालं असतं ना. Handsome आहे. ए सॉरी सॉरी, गोंधळ झाला. नाही नाही, इट्स ओके. अरे पण तू उद्या येणार होतास ना रे? नाही, आजच येणार होतो. बाबांनी तुम्हाला फोन केला होता. हो, फोन केला होता. हो हो, अरे हो, सगळा गोंधळ झाला रे, गल्लत झाली. पण ते 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 सगळं जाऊ दे. काय आहे, आज ना मीराला पाहायला एक मुलगा येणार आहे, म्हणून आम्ही सगळेजण. मध्येच तू आलास त्याच्याऐवजी. सॉरी, मी जाऊ का? नंतर येतो. अरे तसं नाही, तसं नाही. खूप वर्षांनी मी तुला पाहतोय म्हणजे तू काय परका झालास काय? अरे काही झालं तरी माझ्या दिवाकरचा मुलगा आहेस, म्हणजे तू घरचाच आहेस. तूही बघून घे मुलाला. काय आहे, आमच्या मीराला मुलगा बघायला येणार. अरे हा, ही मीरा माझ्या बहिणीची मुलगी मोठी. हाय. आणि ही धाकटी मधुरा. हॅलो. हाय. मधुरा, चहा कर ना. नको नको. हो, आत्ताच म्हणालात ना फॅमिली मधलं आहे, मग फॉर्मॅलिटी कशाला? फॉर्मॅलिटी नाही, लांबून आलात ना, मी करते चहा, होईल लगेच. आत्ता मात्र तीच मंडळी असावीत. हो हो, आलो आलो. ओके. या या या, नमस्कार. या, या, नमस्कार, या. नमस्कार. ये रे. बसा. किती उकडतंय नाही? हो, फार उकडतंय ग बाई. ए, पाणी दे. हो, घ्या ना प्लीज. ए, घ्या, घे रे बाळा. मी ओळख करून देतो. हं. ही मीरा. नमस्कार करते. हा, असू दे. आणि ही तिची धाकटी बहीण कमूला तुम्ही ओळखतात. हो, आणि हे माधवराव. नमस्कार. 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 फारच उकडतंय नाही? एसी नाही लावला? नाहीच आहे वाटतं. आमच्या राजेशला ना एसी शिवाय काही सुधारणारच नाही ग बाई. मीरा ना शाळेत शिक्षिका आहे, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खूप लाडकी आहे ती. शांत आहे ना ती, रागवत नाही, मारत नाही, म्हणजे शिकवण्यानेच मन जिंकून घेते. ते सगळं माहिती आहे हो आम्हाला. ते म्हणजे मावशीने सगळंच सांगितलंय. पण मला जरा मीराशी पर्सनली बोलायचंय. बोला ना, बोला. म्हणजे
विचारा ना, तुम्हाला जे काही मनात येईल ते विचारा तुम्ही. नाही नाही तसं नाही. पर्सनली म्हणजे असं 1 to 1. म्हणजे मी तिला बाहेर घेऊन जाऊ शकतो का? हो चालेल ना, चालेल. आजकाल पद्धतच आहे बाई तशी, नाही का ग मीरा? हो हो चला आपण जाऊया. आपण नाही डोंट वरी, आपण सगळे नाही, ताई मी आणि तुम्ही. हा हा चालेल चालेल. मामा जाऊ. हो जा, आता मधुरा आहे ना बरोबर, जा, काही हरकत नाही. ठीक आहे, येतो आम्ही. हो हो. चला. मुलीला स्वयंपाक बनवता येतो का? नाही म्हणजे आमच्या राजेशला रोज नवीन नवीन पदार्थ खायची आवड आहे. स्वयंपाकाच्या बाईने बनवलेलं काहीच आवडत नाही बरं का त्याला. अहो उत्तम स्वयंपाक करते हा मीरा आमची, हाताला चव आहे पोरीच्या. हे एक बरं झालं. आणि हो, राजेशला तव्यावरची गरम गरम पोळीच लागते. हो येतं तिला, जमतं, सगळं जमतं तिला. चायनीज बनवते का? नाही. येतं म्हणजे तुम्ही शिकवलं तर येणार ना. येणार. हे हो, मला कुठे येतंय बनवता. पण मला असं वाटतं की हल्लीच्या मुलींना फास्ट फूड बनवता यायलाच पाहिजे. मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हा आईच असे प्रश्न विचारते तर तिथे मुलगा कसे प्रश्न विचारत असेल? कठीण आहे. थँक्यू. घ्या ना. चेअर्स. असंच म्हटलं. ऍक्च्युली आज सॅलरीचा दिवस आहे आणि सॅलरीच्या दिवशी जनरली मित्र चेअर्स करतातच. तुला किती आहे सॅलरी? सॅलरीशी लग्न करायचे? तू का मध्ये बोलतेस? नाही, मी प्रश्न हिला विचारलाय. बाकीचं सगळं सोडून तुम्ही डायरेक्ट सॅलरीवर उतरलात ना, म्हणून विचारलं. म्हणजे सॅलरी किती आहे यावर ठरणार आहे की काय होकार नकार? मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे आणि अरेंज्ड मॅरेज मध्ये हे सगळं मॅटर करतं. आणि जर इतक्या फ्रँकली मी विचारलंस तर काय बिघडलं? बाय द वे, लग्नानंतर पण जॉब करणार आहेत. ते तिनं डोलावू देत मान, पण तुम्ही पुरेसं कमावत असाल तर नाही करणार ती नोकरी. किंवा करेल मे बी. नोकरी फक्त पैशासाठीच नाही करत ना. ती जॉब करत असेल नसेल करत तरी सुद्धा तिला घरचं काम तर बघावंच लागेल ना. कारण काय, माझेही काहीच काम करत नाही. म्हणजे गुडघ्यात जरा त्रास आहे ना तिच्यामुळं. पण घर तिला मात्र स्वच्छ लागतं नेहमी. अच्छा, असं आहे का? हा. म्हणजे तुम्हाला घरकाम करायला कोणीतरी हवंय आणि शिवाय तिनं कमवायला पाहिजे, बरोबर? फारच वाईट अप्रोच आहे तुमचा. मधुरा बोलू दे तिला, लहान आहे ती. एक्सक्यूज मी लहान नाहीये, इंटिरियर डिझायनर आहे मी. चांगलंय की. मग आता ना पुढे पुढे तुझंही लग्न आणि मग तू तुझ्या स्वतःच्या लग्नात तुझे असले स्वतःचे व्ह्यूज मांड. आता मीरालाच बोलू दे. मला असं वाटतं की स्वतःच्याच घरात काम करण्यात काही कमीपणा नसतो. मला आवडतं ना काम करायला. म्हणजे घरातला अगदी कानाकोपरा स्वच्छ करणं, वेगवेगळ्या डिशेस बनवणं, लोकांना घरी जेवायला बोलवणं खूप आवडतं मला. अरे वा, फारच छान वाटलं मला हे ऐकून. नाही म्हणजे हल्लीच्या मुलींना स्वयंपाक आणि घरच्या कामात इंटरेस्टच नसतो. सगळं रेडीमेड पाहिजे असतं त्यांना.
तुम्हाला आणखी काय आवडतं? पत्ते खेळायला आवडतं? ला 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 चहा चहा घे आनंद घे थँक्यू. वाव पण चहा घे रे. आमची कमू आणि ती मुलाची आई आतमध्ये गप्पा मारत बसलेले आहेत, आपल्याला कोणी ओरडणार नाहीये. तुम्हाला बरोबर मनातलं कळतं. चहातलंही कळतं पी. ऍक्च्युली मी मगाचपासून फारच ऑकवर्ड झालो होतो. अगदीच चुकीच्या वेळेला आलो ना मी. नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असंच वाटलं असेल की मी. नाही रे, तसं काही नाही रे. तू सगळं मनातून काढून टाक रे. काका ऑनेस्टली विचारतोय, मी इथे येण्याची जर तुम्हाला अडचण होणार असेल तर मी माझी दुसरी व्यवस्था करतो. नाही नाही, तुझी नोकरी नवीन आहे. इतक्यात बाहेर भाड्याने जागा घेणं अशक्य आहे. तुला ते परवडणार नाही. मुंबईत सेट होईपर्यंत तू इथे राहा. कसं आहे, या फ्लॅटमध्ये मी, मीरा आणि मधुरा राहतो. समोरच्या फ्लॅटमध्ये माधवराव, कमू आणि त्यांचा मुलगा अथर्व राहतो. तर तू राहायचंच तिथे आणि जेवायला इथे यायचंस. काय माधवराव, कशी व्यवस्था? काय आनंदा, आमच्याकडे ड्रायव्हर सीट मध्ये कोण आहे माहितीये ना. मग कसा विचारतोस तू? मी कमूशी बोललोय, कमूनीच हे सुचवलंय. काका आणखीन एक, आपण भाडं ठरवून घेऊयात का? प्लीज राग मानू नका. नाही नाही, रागवणं मला परवडणारच नाही. काय, एक तर मुंबई, त्यात महागाई टोकाला पोचलेली, त्या 2 भाच्यांच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे भाडं नको असं म्हणण्याच्या परिस्थितीत मी नाही. हा, आता इतरांपेक्षा मी जरा कमी भाडं घेईन एवढं नक्की सांगू शकतो. अरे दिवाकरचा मुलगा आहेस तू. काय माधवराव? नाही, कमी का होईना भाडं देतोय ना, बस झालं. कसं आहे, त्यामुळेच तर आमच्या कमळाबाईंकडून ग्रीन सिग्नल आलेलं आहे. हा, त्याला माहित नाही अजून. तू निश्चिंत राहा. ही मंडळी सगळी निघून गेली ना, मग आपण सविस्तर बोलू. हो काय रे, तुला कसा काय वाटला तो मुलगा? हो, मी कसं सांगणार? नाही म्हणजे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कळतं ना. तू आलास तेव्हा मी तुलाच समजलो. नंतर तो आला काय, ती मंडळी गेली काय, त्यामुळे तो मुलगा कसा आहे याचा काही अंदाजच नाही आला मला. अच्छा, पण मीरा थोडी संकोची आहे. तो मुलगा तिला काय प्रश्न विचारत असेल कोण जाणे. सो झालं तुमचं सगळं विचारून? हा, ऑलमोस्ट. गुड. का बरं? नाही, तुमचं झालं असेल तर आता आमची टर्न आहे ना. मी पण प्रॅक्टिकल आहे. मधुरा, नाही म्हणजे आता काय तू प्रश्न विचारणार आहेस का? हो, विचार ना. तुमचे प्रश्न जरा स्ट्रेंजच वाटले मला, पण एनिवे मला असं विचारायचंय की ताईनं नोकरी केली किंवा नाही केली तरी घरचं सगळं तिनंच बघायचं असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हा, म्हणजे ते बायकोचंच काम असतं ना. मला नाही असं वाटत, पण एनिवे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मदत करणार ना ताईला घरकामात? म्हणजे स्वयंपाक घरात, भांडी घासण्यात, कपडे धुण्यात, घर स्वच्छ ठेवण्यात. मला काय वाटतं, मी हिला खायला प्यायला घालेन. कधी कधी फिल्म वगैरे बघायला जाऊ, म्हणजे आपण फिरायला वगैरे पण जाऊ शकतो. दॅट्स इट. म्हणजे एका नवऱ्याचा जो रोल असतो तो मी मस्त करेन. आय एम सॉरी, पण कुठल्या जगात राहता तुम्ही? आय डोंट गेट इट. असं नसतं हल्ली. चांगली आणि हुशार मुलं आपल्या लाईफ पार्टनर्सला सगळ्या बाबतीत मदत करतात. पॉइंट आहे, पण कसं आहे, हे तुझं म्हणणं.
मीराचं म्हणणं कदाचित वेगळी असू शकतं. एनिवेज ते आपण नंतर बघूया. मी काय म्हणतो, आपण आता निघायचं का? बाय ऑल मीन्स निघूच यात. बऱ्याच मुली गाऊन घालतात घरात, आमच्याकडे ते चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो. पार्लरला जाणं, केसांना रंग लावणं, मेकअप करणं ही असली थेरं चालणार नाही. आता लग्न झाल्यावरती तुमच्याकडेच येणार आहे, तर काय तिने घालायचं काय नाही घालायचं तुम्ही ठरवा, नाही का? स्वतः तर चांगली नटून आली आणि तरुण मुलींनी पार्लर मध्ये जायचं नाही अशी अपेक्षा करत. आले आले आले. अगं बाई, या 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 बसा. काय झालं बोलणं? मनात जे काही प्रश्न होते ते विचारून झाले? फक्त त्यांनीच नाही, मी पण विचारले.